नमस्कार मैत्रिणींनो, मनःशांती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का, आपल्याला कोणी काहीतरी बोललं, आपण खूप त्या बोलण्याने उदास झालो, आपल्याला त्या माणसाचं बोलणं खूप लागलं, लोकांच्या बोलण्याने आपण तुटून जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याविषयीच मी आपल्याशी थोडंफार बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मैत्रिणींनो, आयुष्यात काही वेळेला आपण अगदी लोकांच्या बोलण्याने तुटून जातो. कधी एकटं बसल्यावर मनात एकच प्रश्न येतो, आपण इतके वाईट आहोत का? कारण लोकांनी बोललेले शब्द हे शरीराला नाही तर थेट मनाला जखमा करतात. मन दुःखी होतं. कोणी म्हणतं तुझ्याकडून काही होणार नाही, कोणी म्हणतं तू बदलणार नाहीस, आणि हळूहळू आपण स्वतःवर विश्वास ठेवणं सोडून देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, झाड कापणाऱ्या कुऱ्हाडीला देखील त्या झाडानेच दांडा दिलेला असतो. त्या सांगण्याचा अर्थ काय? तर आपल्याला जखमा देणारी, आपल्याला तोडणारी, आपल्याला त्रास देणारी माणसंही कोणी ना कोणी आपलीच असतात. आपले नातेवाईक म्हणा किंवा इतर कोणी म्हणा. आपण आईवडिलांसाठी मजबूत राहतो, मित्रमैत्रिणींसोबत हसतो, पण रात्री उशीमध्ये चेहरा लपून रडणं हे फक्त आपल्यालाच माहीत असते. आणि खरं सांगू, रडणारे लोक कमजोर नसतात, ते लोक भावनांनी भरलेले असतात. जगाला तुमचं हसू दिसतं, पण तुमच्या मनातलं लपलेलं दुःख किंवा मनात चाललेले युद्ध कोणालाच दिसत नसतं. पण एक लक्षात ठेवा, ही वेळ कायमची नसते. आज तुम्हाला कमी लेखणारे लोक उद्या तुमचं उदाहरण देतील. फक्त स्वतःला खचू देऊ नका, निराश होऊ देऊ नका, कारण देवाने प्रत्येकाला विनाकारण नाही बनवलं. प्रत्येकाच्या आयुष्याची काही ना काही किंमत आहे, काही ना काही कारण आहे, आणि एक उद्या देखील आहे. म्हणून लोकांच्या बोलण्याने तुटायचं नाही आणि स्वतःला एक वचन द्यायचं, लोक काहीही बोलले तरी मी स्वतःवरचा विश्वास कधीच हारणार नाही, कारण तुटलेली माणसं हीच एक दिवस इतिहास घडवत असतात. अच्छा, तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नंतर अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत